दरम्यान तुकाराम मुंडे यांनी पुण्यामधल्या न्यू तंदूर पॉइंट या ठिकाणी पहिल्यांदा चायनीज खाल्लं असा दावा या चायनीज सेंटरच्या मालकांनी केलाय। तर ज्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांनी चायनीज खाल्लं त्या ठिकाणावरून आढावा घेतलाय एबीपी माझानं। न्यू तंदूर पॉइंट चायनीज सेंटर त्या ठिकाणी सध्या आपण पोहोचलो आहोत। अनेक आठवणी या ठिकाणच्या काल मुलाखतीच्या दरम्यान तुकाराम मुंडे यांनी सांगितल्या होत्या आणि त्यानंतर काही चायनीज सेंटर्स ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री होते ते हायजीन नसतं, वेगवेगळे नाराजगी देखील त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली। मात्र इथले काही त्यांच्या आठवणी आहेत आणि इथले ओनर जे आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत। आपलं दुकान साहेब 33 वर्ष झाले दुकानला, त्यामुळे आता त्यावेळेस 33 वर्षापूर्वी तुकाराम मुंडे असे मोठे अधिकारी असतील हे आम्हाला त्यावेळेस माहिती नव्हतं, पण आम्ही आमच्या पद्धतीने चांगली क्वालिटी द्यायचं आणि आमचं नाव व्यवस्थित जपण्याचं आम्ही त्यावेळेस काम केलेलं आहे। त्यामुळं आम्ही त्यांनी जे सांगतील ते नियमाला आम्ही कधी बी बांधील आहोत आणि त्यांच्या नियमाचं आम्ही कधी पण पालन करायला तयार आहोत। ते काय सांगतील ते आम्ही त्यात सुधारणा करायला तयार आहोत, काही अडचण नाही। ज्या ठिकाणी तुकाराम मुंडेंनी पहिल्यांदा चायनीज खाल्लं होतं तिथलं जर आपण यांचं किचन बघितलं तर बऱ्यापैकी हायजीन या ठिकाणी दिसतंय। काय काय केलं जातं हे आम्हाला सांगा, कारण एफडीएचे अधिकारी आता त्यांची नजर करडी नजर हे चायनीज पॉइंट्सवर असणार आहे। प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही हॉटेलला आले आहोत। कुठल्याही कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये याची प्रत्येकाला आम्ही काळजी घेतो। बरं, मग तुकाराम मुंडेंना पुन्हा एकदा इन्व्हाइट करा तुम्ही। नक्की आम्ही बोलू शकतो, कधी येऊ शकता, आम्ही स्वतः येऊन पाणी करावी आणि त्यांनी काय सांगतील ते आम्ही त्यात नक्की बदल करू। अर्थात जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी तुकाराम मुंडेंनी पहिल्यांदा चायनीज खाल्लेलं होतं द न्यू तंदूर पॉइंट चायनीज सेंटर त्या ठिकाणी आहोत आणि अर्थातच ते कुठल्याही कारवाईला कुठल्याही जे काही एफडीए कडून इन्स्ट्रक्शन्स असतील ते पूर्णपणे फॉलो केले जातील असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।